नाही भाऊ. लोक काय म्हणते लोक काय म्हणते तुम्हाला येड आहे कोण मी ना लोकांचं काय म्हणावं घ्यायचं सत्य नाही. मग तुम्हाला काय म्हणायचं लोकांचं जाऊ द्या. हॅलो कुठे कुठे आले होय भाऊ आता कुठे आले म्हणते ते काय भाऊ कुठे आले आहे भाऊ पण नाही दबल्या भाऊच्या वेळेला म्हणे बघू शकता मी ज्या म्हणजे वयस्कर माणूस आहे इथं त्याच्यासोबत सारखं हिंडायचं ना मग ते म्हणते म्हणून मी तू सगळं काय हिंडत नाही तर लोक तुला म्हणते ते येड आहे का काय अवघड आहे हो म्हणते म्हणून मी तुझं हिंडत नाही. आज ते करा माहिती आहे का वाटणार लोकांना आज वाटणार पण लोकांना काय माहिती. होय भाऊ काय म्हणतात लोक बोलले की माझं लक्षात नाही तर मला सरळ लक्ष दे मुद्दा माझ्या रिपीट करतो रिपीट बघ काय म्हणलं सांगा नाही काय ते सुना बोललं बोलले की मी 10 वेळेस शब्द नाही बोलले एकदा सांगा कोण म्हणलं मला सांगा एकदा 10 वेळेस येड आहे कोण म्हणलं मला सांगा येडे नाही तू येडे प्रश्न नाही ते येडे नको बोलू असं म्हणतो येडेगत नको करू म्हणून माझ्या संग हिंडत नाही. बोलायचं तुझ्या त्या सगळं फिरायचं तसं नाही हा पण तुला तुझ्या काय बडबड करते काय येतं अशी म्हणते अहो भाऊ कसं व्हायचं काय मिळणार आहे काय मिळणार हां तर काय मिळणार आहे आपल्याला मिळणार त्यात काय मिळणार माहिती आहे का लय पैसा आहे भाऊ अरे ते कमी आहे हां पण जेव्हा आपल्या हातात येईल हां तेव्हा हातात नाही येत अकाउंटवर येतं डायरेक्ट आठवड्यात आपल्याला माहिती आहे हां आपल्याला माहिती आहे का बरं जा लोकांचं जाऊ द्या तुम्हाला कसं वाटतं मी येडा का चांगलं नाही येण्या पण असं नाही नाही येड आहे ना आपण येडे नको करू म्हणतो असं म्हणतो बरं तुम्हाला कुठले लोक म्हणले मी येड्यात करतोय आणि कुठले नाही रे तू सगळे बाकरी होते भाऊ पण नको करू अशीच दुसरी असावं आणि दुसरीचा प्रश्न आहे आबा ठीक आहे खूप मोकळं असतं बरं आता बी हां आता बी मी कॅमेरा घेऊन थांबलो बरं की काय नाही भाऊनं मला एवढं निगेटिव्ह केलं ना आता लय खतरनाक बोल निगेटिव्ह ना. पण निगेटिव्ह काय होतंय हॅलो म्हणजे आपल्याला काय पैसे येणार आहेत का काय आता पैसे येणार आहेत का त्याला काय माहित आहे बारीक त्यांना माहित आहे तेव्हा पैसे येणार की काय की नाही ठीक आहे दमाने वाटेल मग त्यांना नंतर कळेल मग दमाने ते कामन असा मोबाईल घेऊन येत होता कामन असं भाऊ मला सर म्हणतोय लोक म्हणते तू येड्यात करते त्यानं काही ना काही एकटाच आहे म्हणून ते ब्लॉगरची दुनिया अशी आहे का काय कधी काय कळलं मला कोणी काय ॲक्सेप्ट करते की नाही त्याला ते काय कोणी ॲक्सेप्ट करो अगर ना करो पण भाऊचं शब्द ऐकल्यानंतर का लय पक्ष नसा खालच्या तारापर्यंत मी जाऊन पॉझिटिव्ह झालो ती सॉरी निगेटिव्ह झालो हा हे बारीक पण नाही तुमचा भाऊ निगेटिव्ह होत नसतो रोज एकच म्हणा नाही आज नाही उद्या नाही परवा नाही तेरवा नाही कधी ना कधी तर होईल का अरे भाऊ टाईम लागतो हर एक गोष्टीला टाईम लागतो टाईम आणि जेवढा टाईम लागेल तेवढा चांगली गोष्ट काय नाही अडचण आपल्याला टाईमच टाईम आहे एवढं काय पण प्रयत्न तर तुमचा भाऊ करणार सरळ तुमचा भाऊ होईल का आता भाऊ ते वयस्कर माणूस आहे त्यांच्यासोबत मी रोज हिंडायचो 1 2 4 व्हिडिओ पण टाकलेला आहे मी तुमच्यासोबत त्यांच्यासोबत की जेणेकरून मी काय म्हणलेलो पहिल्या व्हिडिओमध्ये की आपल्यापेक्षा वयानं मोठ्या माणसासोबत हिंडा मी असं नाही बोलत की बाबा हे करा हिंडा का तर जेणेकरून त्यांचा अनुभव किंवा त्यांनी बोललेली हर एक गोष्ट काय असेल ते आपल्याला समजत किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये चुका केलेल्या किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सॅक्रिफाईस गोष्टी काय पण गोष्टी XYZ असतात किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं कष्ट हे ते आपल्याला जाणून घेता येईल. आता बघू शकता वय आता तुमचं भाऊ आहे किती आहे 62 वयाचे भाऊ आहेत कमीत कमी माझ्या डबल टिबलच म्हणजे माझं आता 21 म्हणजे 21 टिबल म्हणजे मला आता त्यांच्याकडनं शिकायचं म्हटलं तर काय भेटेल 62 वयाच्या अधिकच किंवा त्यांनी 20-25 ठेवायचं बरं त्या दिवशी पण मी त्यांना म्हणजे विचारलं भाऊ तुमची GF होते का पहिलं तुम्ही GF वगैरे असं काय रिलेशनचं होतं का तर भाऊ म्हणले नाही कुठल्या पण देवाची शपथ घ्यायला मी काय तसलं पहिलं करत नव्हतं किंवा करत मी नाही हर एक गोष्ट तेव्हापासून म्हणजे विचारलं असं कॅज्युअली विचारलं कारण कसं आमचं बॉन्डिंग म्हणलेलं आहे थोडंफार नॉर्मल आहे इकडे आता काय बोलणं ते येते का तर ते लोकांचं मनावरती घ्यायला बसल्यात की बा 1 2 4 लोक बोलले असतील की येड आहे काय हे ते येड्यासारखं कारण मी सारखा असा मोबाईल घेऊन इकडं करत असतो तर आता तेच मला बोलत होतो भाऊ
काय विषय सांगा मला. हां काढायचं नाही पण तुम्ही मला निगेटिव्ह केलं का नाही. हां कसं करायचं भाऊ अवघड आहे. आपली दुसरी अशीच आहे. दुसरी एवढी घट्ट नाही मग भाऊ आपली. जाऊ का मग. हां पुढचं म्हणजे माझं चुकतंय का. 4 लोक अहो 4 लोकांचं काय म्हणावं घ्यायचं आहे. 4 लोक असू दे नंतर 400 लोक असू दे वेळ कोणाचं नाही म्हणावं घे. 4 लोक काय आपल्या घरात आणून देणार नाही होय भाऊ. ती 4 लोक काय आपल्या घरात आणून देते ती कष्ट करून आपल्याला कमवून देते. 4 लोकांचंच म्हणावं विषय तो नाही भाऊ. त्यांच्या पाय आपण विषय नाही काय. आता विषय वाढवला तुम्ही वाढवायला एकच गोष्टी सांगायचं तुम्ही सगळं कसं होतं. बरं ठीक आहे लोकांचं जाऊ द्या. तुमच्याबद्दल माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय सांगा. जास्तचा विषय नाही चिल्लय बाबा. ठीक आहे तर नंतर भेटू अजून असं इंटरेस्टिंग व्लॉगसाठी. तर सांगायचा मुद्दा याच्यामधून नाही की आज भाऊ बोलले उद्या माझे जवळचे मित्र बोलायला बसले त्यांनी पण बोलले आणि मग लिटरली गोष्ट सांगू माझ्या जवळची गोष्ट पण जवळ येत नाही आत्ता सांगतो. पण जेव्हा कुठं माझा एखादा व्हायरल व्हिडिओ होईल किंवा हर एक गोष्ट कोणी मिलियनमध्ये बघू द्या 1000मध्ये बघू द्या 2000मध्ये कोणी जर बघायला स्टार्टिंग केली का मग ती सगळी जवळ येणार आहे तुम्हाला माहिती. मग तेव्हा मी पण ते त्यांना ॲक्सेप्ट करणार. आपली दुनिया वेगळी आहे तर वेगळी. लिटरली गोष्ट मला माहीत आहे. ह्या गोष्टी म्हणजे ना मला लय म्हणजे लय श्रम घ्यावं लागणार आहे. लय म्हणजे लय प्रयत्न करावा लागणार आहे आणि तुमचा भाऊ थांबणार नाही म्हणजे ना सुट्टी नॉट आहे. चला इकडे पुढं एकदा लोकेशन दाखवतो. इथं बसलो आहे चौकात मस्तपैकी. चला भेटू पुढच्या नवीन अजून इंटरेस्टिंग व्लॉगसाठी व्लॉगमध्ये. हां